सर्वांना शुभ संध्याकाळ. तुम्ही सर्वजण मला ओळखतच असाल. मी स्टीवन कोलासो. पण आज येथे मी माझ्याविषयी तुम्हाला काही सांगणार नाही, तर एका अशा व्यक्तीविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे, जी व्यक्ती माझ्या फार जवळची आहे. त्या व्यक्तीच्या जीवनाविषयी सांगायचं म्हणजेच सॅम्युएल कोलासो. सुकाणू घेरे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. अरे बापरे, अजून हा उठलाच नाही. थांब, उठवते आता. प्रभू तुझ्या हाती. सॅम्युएल बाबा, पोरा उठ लवकर, तुला कॉलेजला जायचं आहे ना. उठ बाबा, उठ हा, लवकर उठ हा, उशीर होईल हा. चल. सुटेला वारा. अगं सॅम्युअल अजून उठला नाही का? हा, मी गेली होती उठवायला, येईल आता तो खाली. हो सॅम्युएल, उठ लवकर, 7 वाजले. काय? आज कॉलेजचा पहिला दिवस आणि आज पण लेट. आणि हे बुक्स पण यार माझ्याबरोबरच का होते. वा मम्मी, कोकम सरबत केलंय, थँक्यू. गर्दी चालली ना. हा. हा बघ, नेहमी तो फोनवरच असतो. बरं झालं माणसा हरली. य काय नवीन पोस्ट. अरे यार, याचं नेहमी असंच असते, सतत फोनवर असतो आणि काही ना काही करतच असतो. हो, थांबा, रागवू नका. मी पुसून काढते ना सगळं, कशाला रागवता तुम्ही. मम्मी मला लेट झालंय, मी निघतो. अरे अरे, थांब थांब थांब, एवढ्या घाईत कुठे निघाला. मम्मी मला लेट झालंय. नीट जा हा. बाय. ओके, बाय. अरे, पुढे घाई घाईत निघाला. प्रार्थना केली का? केली. पहिली प्रार्थना. हे बाळा, तू पाण्याची बाटली घेतलीस का? टिफिन, हो, आयडी कार्ड हा घेतलं? सगळं घेतलं. ओके. प्रभू, तू त्याला आशीर्वादित कर. मरिया माते, तुझ्या मध्यस्थीनुसार तू त्याला योग्य मार्गदर्शन मिळावे आणि तुझ्या पुत्राकडे त्याच्यासाठी मध्यस्थी कर. आव आज कॉलेजचा पहिला दिवस. आज खूप फ्रेंड्स भेटतील नवीन. हो, आज पोराही बघायला भेटतील. Good morning, students. Okay, so my name is Emily Machado and I'll be teaching you all mathematics throughout the year. तर आता आपण एक एक करून आपला परिचय देऊया. पहिलं प्रथम तुम्ही तुमचे नाव, तुम्ही कुठल्या शाळेत शिकले आहेत आणि आपल्या जे काही आवडीनिवडी असतील ते तुम्ही सांगू शकतो. तर आपण एक एक सुरुवात करूया. फर्स्ट बेंच. माझं नाव झील डिसिल्वा. मी कॉन्व्हेंट ऑफ जीसस अँड मेरी मधून शिकली आहे आणि मला चित्रकला आवडते. नेक्स्ट. माझं नाव जॅक डिसोजा. मी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मधून शिकलाय. मला वाचायला जाम आवडतं. ओके, नेक्स्ट. माझं नाव सॅम्युएल कोलासो आहे. मी पालीचा. माझे आई वडील घरीच असतात. मला माझा भाऊ कामाला जातो. मला बटर चिकन फार आवडते खायला. निघ ना. हा, तुला कसं माहिती?
वर्षामध्ये पकडा मिळाला. अरे काय मध्ये आहेत तुम्ही सगळी लोक. अरे Okay, silence. Sit. Next. Myself, Brian Fernandez. I'm from Carmelite. My favorite sport is football. Okay, next. माझं नाव जी.एन. मचाडा आहे. मी सेंट थॉमस आयसीएससी स्कूल मधला आहे. मला विज्ञान फार आवडतं. Okay, next. माझं नाव मार्क कोल्हापूर. मी कॉम्प्युटर डिरेक्शन हायस्कूल घेतलेलं आहे. ते मला गाणी आवडतं. Okay, next. माझं नाव शॉन डिसिल्वा आहे. मी सेंट अलोयसियस स्कूल मधून शिकलेला आहे आणि माझा आवडता गेम पबजी आहे. पबजी. Okay, next. माझं नाव रॉय परेरा. मी आयझॅक न्यूटन मधून पास झालो आहे. मला सायकलिंग आवडते. Next. माझं नाव रेशन परेरा आहे. मी सेंट फ्रान्सिसमध्ये शिकलेला आहे आणि मला क्रिकेट आवडतं. Next. माझं नाव जेनेसिस कुटिनो आहे. मी कॉन्व्हेंट ऑफ जीसस अँड मेरी हायस्कूलमधून शिकलेली आहे व मला स्पोर्ट्स व ड्रॉइंग फार आवडते. Next. माझं नाव निकोल वास. मी कामलाईन शाळेतून शिकलेली आहे आणि मला इंग्लिश आवडते. अच्छा बाईक. काय रे वेड्या काय स्वतःला शाणाचा मोजतो पोट बघ तुझा तंबोऱ्यासारखा. अरे माझी सर्वी आहे रे. मस्त आलाय ना. चला रे बाय बाय. कोण थांबी इथे अख्खी वर्षी आता आपण याचीच मजा घेऊ. बोल दुसरं काहीच नाही. गुड मॉर्निंग. मी एमिली बोलत आहे, सॅम्युअलच्या कॉलेजची टीचर. मला तुमच्याशी भेटायचं होतं, तर तुम्ही मला भेटायला याल का उद्या? ब्रेकमध्ये 10-10:15 पर्यंत आले तर मी असेल स्टाफ रूम मध्ये. मला तुम्ही भेटू शकतो. येस. गुड गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. तुम्ही? सॅम्युअलचे आई कुठे? ओके बसा. तर मी तुम्हाला आज इकडे अशासाठी बोलावले की सॅम्युअल च्या बद्दल बोलायला. थोडा गंभीर असा विषय आहे. त्याने एक असा व्हिडिओ बनवला आहे ज्याच्यामध्ये तो सर्व शिक्षकांची, प्रिन्सिपलची असे ॲक्शन्स करत आहे आणि हा व्हिडिओ सर्वत्र पसरला आहे. तर मी तुम्हाला तो व्हिडिओ पहिला दाखवते, मग तुम्ही Hey, you back there. Stay quiet. Hey, what are you doing? This is not good at all. Wait, stop it. Children, stop it. पांड्या पिट्या. अरे बापरे. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. टाकलाय प्रिन्सिपल. Discipline, children. Discipline. You always come late to the college. Is this a way to come? Hey, what are you doing? Go inside the classroom. What are you roaming outside? You are driving all. सॅम्युअल असं करेल? आपला विश्वासच बसेल. हो ना. नाही, अशी अपेक्षाच नाही माझ्या मुलाकडून. तो असं कसं करू शकतो? नाही, हे शक्य नाही. ते मी तुमच्या भावना समजू शकते. हा फार गंभीर असा विषय आहे. मला ठाऊक आहे की सॅम्युअल अत्यंत असा हुशार विद्यार्थी आहे आणि त्याच्या परीक्षेमध्ये देखील मार्क खूप चांगले आहेत. परंतु हे त्यांनी कशासाठी केले, काय केले हे आम्हाला देखील कळत नाही आणि म्हणून प्रिन्सिपल यांनी सांगितले आहे की ते एक स्ट्रिक्ट ॲक्शन असे घेतील सॅम्युअलवर. तर मॅडम प्लीज अशी ॲक्शन वगैरे घेऊ नका. आम्ही त्याच्यावर विचार करू, समजवण्याचा प्रयत्न आम्ही करू. त्याला समजावण्याचा प्रयत्न करू. पण प्लीज टीचर असं काही करू नका, म्हणजे ॲक्शन नका घेऊ तुम्ही. प्लीज. हे बघा, हे तर माझ्या हातात नाही आहे. मला प्रिन्सिपल सरांनी जे सांगितले तसंच मला करायला लागते.
परंतु मी तुम्हाला एक सल्ला म्हणून देऊ शकते की तुम्ही पहिलं प्रथम तर स्वतः सॅम्युएल बरोबर बसून असे बोला, त्याच्या मनात काय आहे ते तुम्ही जाणून घ्या. नाहीतर तुम्ही त्याला काउन्सिलरकडे देखील नेऊ शकतो. काउन्सिलरकडे काउन्सिलर तशी काही गरज आहे का टीचर? असं मला वाटते की ते खूप असं बरं पडेल तुम्हाला. त्याच्या मनातील जे काही भावना आहे, त्याचा जो बिहेवियर आहे तो आपण अजून नीटपणे जाणून घेऊ शकतो. अगं 1 कप चहा घेऊन ये. अगं ऐकलंस का? लवकर घेऊन ये. काय करतेस तू? हो हो, आणते हा. अगं मी चहा सांगितला होता ना. हो हो. अगं तू सकाळपासून परत परत ते काय करतेस? ते चांगलं आहे ते. चल ये इथे, आपण जरा गप्पा मारू त्या विषयावर, काय झालंय ते. रडू नकोस. आपल्याला सकाळी टीचरने सांगितलं ते ऐकून मला खूप शॉक लागला. कारण आपला मुलगा असं काय करेल अशी माझी अपेक्षा, आपली अपेक्षाच नव्हती. का बरं त्याने असं करावं? का बरं ही रील बनवावी? हे देवा, हे सगळं तू आमच्याच वाट्याला का बरं दिलंस? अरे स्टीवन, तू असं वेड्यासारखं काय करतोस? एवढा चांगला जॉब आहे, एवढा चांगला पॅकेज आहे. अरे जा ना बाहेर. अरे पॅकेज चांगला आहे, मला स्कोप सुद्धा आहे माझ्या करिअरसाठी. बट अरे मम्मी डॅडीला कोण बघणार रे? मम्मी डॅडीला असं मी कसं सोडून जाऊ शकतो? अरे मम्मी डॅडीला कोण बघणार म्हणजे? तुझा भाऊ सॅम्युएल आहे ना. अरे तो सॅम्युएल काय कामाचा आहे का? त्याचं अख्खं आयुष्य त्याने टिंगळबाजीत घालवलंय आणि आता सुद्धा तो तसाच वागतो. त्याला थोडी सुद्धा इम्प्रूव्हमेंट नाहीये आणि तो आपला ऐकत सुद्धा नाही. त्याला किती समजावं तरी तो समजून घेत नाही. अरे ठीक आहे रे बाबा, पण तो बघेल, काळजी घेईल आई वडिलांची तो. नाही रे, अरे त्याच्या जागी मला कोण बहीण असली असती ना तर तिच्या भरोश्यावर मी मम्मी डॅडीला सोडूनही गेलो असतो. बट हा काहीच कामाचा नाही सांगतो. हे देवा, हे सगळं तू आमच्याच वाट्याला का बरं दिलंस? अरे त्याच्या जागी मला कोण बहीण असली असती ना तर तिच्या भरोश्यावर मी मम्मी डॅडीला सोडूनही गेलो असतो. बट हा काहीच कामाचा नाही सांगतो. परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सानिध्यात असतो. अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करीत. म्युरल ताई कशी आहे? बरी आहे का? सुवर्णा, सकाळी मी तुला देवळा हाक मारली पण तुझं लक्षच नाही. ते काय टेन्शन आहे का? काय प्रॉब्लेम आहे तुला? काय प्रॉब्लेम आहे? फार मोठा प्रॉब्लेम झालाय. बस सांगते. आपल्या सॅम्युएलचा प्रॉब्लेम झालाय. त्या दिवशी ना टीचरांनी मला आणि अंकलला कॉलेजमध्ये बोलवलं आणि सॅम्युएलने एक व्हिडिओ तयार केलाय आणि तो व्हिडिओ व्हायरल झालाय. त्या टीचरांनी मला आणि अंकलला तो व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओमध्ये ना सॅम्युएलने अशी काही ॲक्शन केली आणि असं काही बोलला आहे ना तो टीचर आणि प्रिन्सिपल विरुद्ध. म्हणजे चित्रविचित्र अशा गोष्टी काय काय बोलत होता, हातवारे करत होता आणि तोंडाची सुद्धा ॲक्शन अगदी वेगळीच करत होता. तर ते सगळं बघून म्हणजे माझा विश्वास बसलाच नाही की हा माझा सॅम्युएल आहे असं. त्यामुळे मला एवढं टेन्शन आलं आहे. किती रात्र झाली मी झोपत नाही. माझ्या कामात पण लक्ष लागत नाही. सुवर्णा, काहीतरी सांग ना मला प्लीज. पण असं सॅम्युएल असं काय वाटत नाही असं करेल असं. हो गं, पण आता काय माहिती त्याला काय झालंय ते. अंकलने काय बोललं का घरी?
स्टीवन बरोबर भांडण झालं त्याचं. नाही, पण तसं काय नाही झालं आमच्या घरामध्ये. असं भांडण झालं असतं तर स्टीवनने सांगितलं असतं, पण नाही गं. आता काय करू मी, कुठे जाऊ? मला तूच काहीतरी सांग ना प्लीज. माझ्या एक ओळखीची डॉक्टर आहे, ती चांगली काउन्सिलर आहे. डॉक्टर मिशेल परेरा, कुठे आहे? वसई स्टेशनला. तू एकदाच दाखव त्याला. पण हे बघ, मी काउन्सिलिंगला नेईल गं त्याला, पण तू पण त्याला प्रार्थनेमध्ये ठेव. आपण त्याची अपॉइंटमेंट घेऊन आपण त्याला प्रार्थनेत ठेवू. हं? चल मी निघते, मुलं येतील शाळेतून. हा म्युरल ताई, काय काळजी करू नको, मी तुला नंबर पाठवते. काय प्रॉब्लेम असेल तर मला सांग. तुमचा प्रॉब्लेम काय आहे? हा जरासा म्हणजे आता विचित्र वागतो. शाळेत असताना चांगला होता, घरात पण तसा चांगला वागतो, पण आता कॉलेजला गेल्यानंतर त्याच्या वागण्यामध्ये थोडीशी चंचलता जास्त आलेली आहे. असा पहिल्यापासून होता चंचल, पण इतका नव्हता. आता जरा जास्तच चंचल झालाय तो, आणि म्हणजे विचित्रच शाळेमध्ये कॉलेजमध्ये विचित्रच वागतो. तुझं नाव काय आहे? सॅम्युअल. ठीक आहे. सॅम्युअल, तुझं वय काय आहे? मी 16 वर्षाचा. ओके. तुला काय करायला आवडते? तुझे छंद काय आहेत? मला खेळायला आवडते गेम्स. तुझा फेवरेट गेम कोणता आहे? कुठला पण व्हिडिओ गेम्स खेळतो. ठीक आहे. आणि तू काय शिकतो आता? मी आता सायन्स घेतलंय. ठीक आहे. कोणत्या कॉलेजमध्ये आहे तू? सेंट पीट्स. ठीक आहे. सॅम्युअल, मी तुला एक क्वेश्चनेअर देते, तर तू सॉल्व्ह कर आणि थोड्या टायमाने परत ये. ठीक आहे? बाहेर जा, ती सॉल्व्ह कर आणि मध्ये ये. ओके? तर ह्याच्या पूर्वी कधी असं झालं होतं का? असं नाही कधी झालं. फक्त हा जो व्हिडिओ व्हायरल झाला ना, तेव्हा म्हणजे आम्ही थोडेसे गोंधळलो आणि मग विचार करत होतो की आता काय करायचं. तर माझी एक मैत्रीण आहे, तिच्याकडे मी माझ्या सॅम्युएलबद्दल सांगितलं की त्याचा असा असा व्हिडिओ व्हायरल झालाय, सध्या त्याच्या वागणुकीमध्ये थोडासा म्हणजे फरक जाणवतो आम्हाला, तर ह्याच्यावर म्हणजे आता काय करायचं, कुठे जायचं आम्ही. तेव्हा तिने तुमचं नाव सांगितलं आणि तुमच्याकडे कन्सल्ट करायला सांगितलं, म्हणून आम्ही तुमच्याकडे त्याला घेऊन आलो आहोत. पण डॉक्टर, ह्याच्यावर उपाय आहे का? हो, नक्कीच. आपण ह्याच्यावर उपाय काढू आणि आपण पूर्ण त्याची ट्रीटमेंट करू आणि त्याला कम्प्लिटली आपण नॉर्मल करूया, कारण हे एवढं मला गंभीर किंवा सिरियस वाटत नाहीये. ठीक आहे, आता आपण सॅम्युअलला आत बोलूया आणि त्याच्याशी बोलून घेऊया आणि ह्याच्यावर आपण काहीतरी उपाय शोधूया. सॅम्युअलला आत पाठवा. तर सॅम्युअल, मला सांग, जो तू व्हिडिओ बनवला होता कॉलेजमध्ये, तो तुला कोणी बनवायला सांगितलेला? माझ्या मित्राने सांगितलं मला. आणि तू बनवलास? हा. तुला त्याच्यात काय वाईट नाही वाटलं? का बरं वाईट वाटेल? तुला त्याच्यात काही चुकीचं नाही वाटलं? नाही. ठीक आहे. तर हे सगळं क्वेश्चनेअर बघून, तपासून, आणि तुम्ही जे मला सांगितलं आणि जे मी आता त्याच्याशी बोलली, हे सगळं
ध्यानात घेऊन आपण हा निष्कर्ष करू शकतो की त्याला ADHD झाला आहे. म्हणजे काय डॉक्टर? तर तुम्हाला भीती बाळगण्याची किंवा काळजी करण्याची काही गरज नाहीये. ADHD एक असं कंडिशन आहे ज्याच्यामध्ये मेंदूचा जो समोरचा भाग असतो तो नीट सक्रिय नसतो किंवा डोपामाइन जी रसायने असतात ती मेंदूपर्यंत नीट पोचत नाही. त्याच्यामुळे तो भाग नीट सक्रिय नसतो. पण ह्याचा उपाय आपल्याकडे आहे आणि आपण नीट मेडिसिन्स देऊन किंवा थेरपी देऊन ह्याचा उपाय करू शकतो. पण आमचा बरा होईल ना सॅम्युअल, असा काय प्रॉब्लेम? हो, तो नक्की बरं होणार आणि पूर्ण प्रमाणाने आणि पूर्ण प्रकारे तो बरा होणार आहे. तर मी तुम्हाला काही थेरपी लिहून देते, मेंटल थेरपी, जे त्याला घरी एक्सरसाइजेस म्हणून करायचं आहे, आणि काही औषधे लिहून देते. ती पण तुम्ही त्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी द्या आणि नेक्स्ट ट्यूजडे पासून 6 वाजता त्याला थेरपीसाठी घेऊन या. ठीक आहे? थँक्यू डॉक्टर. थँक्यू. पण आज तोच मुलगा सगळ्या अडचणींवर मात करत इतर मुलांच्या आयुष्यात प्रकाश देण्याचे कार्य करत आहे. याच्या कथेतून आपणास एक शिकायला मिळतं, ते म्हणजे अडीअडचणी ह्या आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर ह्या आपल्याला घडवण्यासाठी असतात. म्हणून आपण जोरदार टाळ्यांनी डॉक्टर सॅम्युएल याचे स्वागत करूया. जशा माझ्या भावाने तुमच्याजवळ माझा परिचय केला, जरी मी तुम्हाला आता असं नॉर्मल असं वाटत असेल तरी मीही या आजारातून गेला आहे. मलाही या आजाराचे त्रास पूर्णपणे माहीत आहे आणि या आजारामुळे मी एका वेळी आत्महत्या सुद्धा करायला निघालो होतो. परंतु माझ्या आईवडिलांच्या प्रार्थनेमुळे, माझ्या भावाच्या मदतीमुळे व डॉक्टरच्या उपचारामुळे मी आता पूर्णपणे बरा झाला आहे आणि आज तुमच्यासमोर डॉक्टर सायकॅट्रिस्ट सॅम्युएल कोलासो म्हणून उभा आहे.